नमस्कार. आपण पाहतात योद्धा न्यूज. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावातील एका 13 वर्षाच्या मुलावरती बिबट्याने भरदिवसा हल्ला केलेला आहे. मुलाचे नाव रोहन विलास बोंबे असे असून हा मुलगा दुपारी वडिलांसोबत शेतामध्ये गवत कापण्यासाठी गेलेला असताना बिबट्याने अचानक हल्ला केला आणि या मुलाचा जागीच मृत्यू झाला. आता हा एकच निर्णय घ्यायचा, सरकारचा कोणताही मानफिर येऊन द्यायचं नाही. पहिली गोष्ट येतात, फक्त बघतात, हे झालं ते घटना झाली, 4 दिवस जातात, आम्ही लोक तिथं आंदोलन करतो, 4 दिवस सगळ्या गोष्टी होतात, ते येतात. यांना आता फक्त असं वाटतंय की लोक सहन करतात, सगळ्या गोष्टी विसरतात, विसरून जातात ते. आता मॅडमला ज्यावेळेस घटना झाली त्यावेळेस फोन केलाय, तरी पण अजून मॅडम जनरल आले नाहीत. मग का नाही आले मॅडम? का नाही आले? मॅडमला पैसे घ्यायला सांगा ना मुरुमात. मग ते सांगतो ना मॅडम जर भरलं तिला इकडे तिची आईची गांड त्या मॅडमच्या. 2 मिनिटं ऐका. विषय असा झालाय का ती पोरगी घालली ती आमच्या भावाची, माझ्या पोरीची बाईट आहे, वाणी साहेबांना बाईट आहे तिची. यांना काय यांची पोर आणून इथं पिंजऱ्यात ठेवा म्हणा, मग तुम्हाला कळन का काय आमचं हे काय दुःख काय आमचं. येते ते 6 वाघ कुठं सोडलं म्हणा हे सांगा. ते तर भावनाच ते वाघ 6 कुठे आहेत फॉरेस्ट खात्याला म्हणा, सांगा 6 वाघ कुठे आम्हाला. वळसे पाटील येऊ द्या, आढळराव येऊ द्या, गाडी मी स्वतः फोडणार त्यांची. नाही फोडेन तर बापाचं नाव नाही सांगणार त्यांना. येऊन द्या, कोणता पुढारी यायचा आणि त्याला म्हणा ये तू पिंपर काढत. आता येत्यात भाषण देतात तर निघून जातात, सांगतील फक्त आलो कोणी काय करत नाही याच्यावर. वाघ द्या ना परमिशन, वाघ मारत तुम्ही निघूत नका वाघ, आम्ही मारतो ना. तुम्ही डायरेक्ट आता सरकारला एवढीच आमची विनंती आहे, 25 लाख खाल्लं आमचं. 25 लाख काय करायचे? 25 लाख तुम्हाला आम्ही देतो, त्या तुमचं पोर मी मारतो. फॉरेस्ट खात्यातल्या बाईला 4 लाख रुपये मोजून दिलेत. माझ्या वस्तू मुरम तिचा सुद्धा उचलला होता, मुरम प्रायव्हेट मुरम रोडला टाकला होता, आमच्या घरी एक खडा नाही नेला. 4 लाख रुपये दिलेत त्या मॅडमला. आणि 1 महिना कम्प्लीट आमच्या वस्तू तिथे लावून ठेवल्या होत्या तिने, त्या मॅडमनी. मग यांनी काही केलं तरी चालतंय, आम्ही काही करायचं नाही. फक्त पिंजरे किती लावले? अहो कायचे पिंजरे लावले? 6 पिंजरे लावले. ते म्हाताऱ्या दिवशी मी बघायला गेलो, तिथं फक्त 6 पिंजरे लावले. एवढे वाघ नेले माझ्या घरापाशी. एक नेला वाघ सोडले कुठे तुम्ही दाखवा ना, तुमची कॅपॅसिटी किती आहे. तुम्ही 6 वाघ धरलेत ना, ते कुठे ते दाखवा तुम्ही आम्हाला. आता यांच्या गाडीत घालायचे मी होतो वाघ, काय आमच्या काय लागतात? शरद सोनवणीला बिपट सफारी पाहिजे होती ना, तुझ्या बंगल्या नेऊन बांधली पिंपवंडीला म्हणा होती बिपट सफारी. आम्हाला नाही लागत ती बिपट सफारी. आमची पोर सोन्यासारखी पोर उचलून द्यायचं नाही. इथं आमच्या समोर त्याचा कार्यक्रम पिंजरे नाहीत. कोणता साहेब यायचा ना, साहेब येऊ द्या, कोणी काय करू नका. मी एकटा पंगा घेतो त्याच्या संघ, मी एकटा पंगा घेतो, एकटा. 2 वाघ पकडलेले मी स्वतः वाणीटोला गेलो होतो. काय तिथं गेटच्या बाहेर गाड्या उभ्या केल्यानंतर एक छोटस गेट आहे, त्यातून फक्त एकच माणूस येऊ शकतो. यातून आता माणूस बाहेर आला, फक्त चौकशी केली काय आणले. फक्त 2 ड्रायव्हर आणि 2 गाड्या आतमध्ये घेतल्या. माझ्याबरोबर अजून एक माणूस होता, ते आम्हाला आतमध्ये येऊ सुद्धा देत नव्हते, पाहू सुद्धा देत नव्हते आतमध्ये काय त्यांच्याकडे गेलो ते बोलून आम्हाला. त्यांना मी काय बोललो, म्हणलं मी आता बिबटे घेऊन मी आले, लोकांनी मला पाठवले कुठं सोडतात ते पाहायला, आणि तुम्ही मला आतमध्ये येऊन देत नाही. लोकांना सांगायचं काय? एक मिनिट, त्यांना सांगायचं काय? मग त्यांनी आतमध्ये घेतलं. म्हणलं मला तुम्ही बिबटे कुठं उतरून घेतले ते मला बघायचं. म्हणलं आतमध्ये गेलो, त्यांनी ते जिथं पिंजरे उतरवले होते ते पिंजऱ्यापाशी फोटो काढले. मग मी परत गेटवर आल्यानंतर त्या वॉचमनला विचारलं, म्हणलं आता समजा मी 2 वाघ घेऊन आलो इथं, अशा रोज किती गाड्या येतात? तो म्हणला रोज 2-3 येतात. ते याची कॅपॅसिटी किती आहे? 40ची आहे. रोज 2-3 येतात तर महिन्यात झाले किती? 50-60 वाघ झाले महिन्यात. एवढे वाघ गेले कुठं? मी आतमध्ये गेलो होतो, फक्त आतमध्ये होते, दुसरं मला एकही पिंजरा दिसला नाही तिथं. हे वाघ जातात कुठं? इथं काय सांगतात आम्ही तिथं नेतोय, बिवड निवारा केंद्रात घेऊन सोडतोय. कसले नेताय? मी स्वतः नेले तिथं, नेतात तिथं, फक्त आपल्याला दाखवण्यासाठी. आपल्याला काय करता काय माहिती हे करतोय. त्यांचा डाटा दाखवा, माणिकदेव निवारा केंद्रात त्यांचा डाटा करावा सगळा. पुढारची गाड्याला मी सांगतो काय गुन्हा दाखवायचा ना, आम्ही करा दाखव, काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. कोणताही पुढारी येऊ दे, तू अपमान करूनच पाठवणार. 12 तारखेला घटना घडली होती का?
त्याच्यावर 18 तारखेला मी पुण्याला कांदा घेऊन गेलो होतो पिकअप मध्ये खाली करून येत होतो 2:15 वाजता देवगाव फाटीच्या वरती आणि काठापूरच्या खालती शिवला रात्री 2:15 वाजता तिथं बिबट्या सोडलाय आणि माझ्या साक्षीला अजून 2 बिलाची एक नवरा बायको दोघं जण हा ना? बघा 2:15 वाजता रात्र फारिस्टात इथं सोडलाय बिबट्या माझ्या समोर 18 तारखेला म्हणजे 12 वाजल्याच्या पुढे 19 तारीख चालू झाली म्हणजे 19 तारखेला रात्रीचा 2:15 वाजता सोडलेला आहे. मी पुन्हा मार्केटला कांदा खाली करून येत होतो कसा विश्वास ठेवायचा? साक्षीला आहे. शूटिंग 2 व्हिडिओ आणि तिथं सोडून- इथून फक्त 500 मीटर वरचे शूटिंग काय फक्त 500 आणि मीटर तिथं वरचे सोडल्याच्या नंतर तो बिबट्या बिलांच्या घराकडे खाली गेला आणि त्यांनी मला दुसऱ्या दिवशीच भेटलं तो चाटी म्हणून इथं देवगावच्या फॉरेस्ट मध्ये राहिला त्या दोघा नवरा बायको म्हणले आमच्या घराकडे पळत आला त्या घराला साडे 9 वाजून निघून गेले. भरपूर ही लोक परत येऊन सोड